समोर चित्रात दाखवलेला खेळ हा आता चित्रातच उरलाय. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला आपण जेव्हा बघतो तर समोर तुमच्या व्हिडिओमध्ये दिसणारे खेळ आता नाहीसे झालेत. त्याऐवजी आता प्रत्येक मूल ही मोबाईलच्या विळख्यात अडकलेलं दिसून येतं. तो मैदानावरचा आनंद, ते मित्रमैत्रिणींसोबतचं खेळणं, बागडणं आता जवळपास नाहीसच झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. बघा, हा जो व्हिडिओ आहे हा खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. कारण की मला माहिती आहे की तुम्ही असे असंख्य चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेले आहे की ज्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही, परंतु हे चॅनल तुम्हाला प्रत्येक वेळी महत्त्वाचेच मार्गदर्शन करणार आहे. हे चॅनल पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. काहीतरी शिक्षित होण्यासाठीचे हे चॅनल आहे. तर बघा, मुलं ही कशा पद्धतीने मोबाईलच्या विळख्यात अडकलेली आहे. तर आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये हेच बघायचं आहे की डिजिटल जगापासून मुलांची सुटका खरंच शक्य आहे का? डिजिटल डिटॉक्स ही टर्म सध्या खूप प्रचलित होताना दिसत आहे. तर चला, सध्या एक बातमी प्रदर्शित झाली होती, त्या संदर्भात आपण बघूया. उन्हाळा सुरू झाला की मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते, पण त्याच वेळी पालकांच्या मनात अनेक योजना आकार घेतात. आजची पालक मंडळी केवळ सुट्टीचा अर्थ मजा मस्ती असा न ठेवता त्याचा उपयोग विकासासाठी कसा करता येईल यावर भर देताना दिसतात. बघा, मुलांना डिजिटल क्रांतीकडे तर न्यावंच लागणार आहे, परंतु डिजिटल डिटॉक्स हे अत्यंत महत्त्वाचं साधन आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. नेमकं करायचं काय आहे, तर जरी पालकांना वाटत असेल यातून बाहेर पडायचं, तर त्यासाठी विविध गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मुलांचा आत्ताचा जो वेळ आहे तो जास्त वेळ हा मोबाईल, गेम्स आणि सोशल मीडिया यामध्ये जातो. त्यामुळे अनेक पालक आता डिजिटल डिटॉक्सचा पर्याय स्वीकारत आहे. डिजिटल डिटॉक्समध्ये पुस्तक वाचन, हस्तकला, बागकाम, भांड्यांची सजावट, कथा, कविता लेखन, मुलांना कला, संगीत, नृत्य, योगा, वाचन, त्याचप्रमाणे शास्त्रीय वाद्य, जलतरण, स्केटिंग, कम्प्युटर कोर्स, रोबोटिक्स, कोडिंग यासारख्या उपयुक्त वर्गांमध्ये मुलांचा वेळ घालवण्यावर पालकांकडून भर दिला जात आहे. पुण्यातील अनेक संस्थांनीही यंदा उन्हाळी कार्यशाळा, वाचन शिबिरे, संवाद शिबिरे आणि विज्ञान प्रयोगशाळा आयोजित केल्या आहेत. या माध्यमातून मुले केवळ शिक्षणाशी जोडली जातातच, पण त्यांच्यातील आत्मविश्वास व सर्जनशीलता व संघभावनाही वाढते. मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की आता पहिल्यासारखे खेळ आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत नाही, परंतु ह्या सुट्ट्यांमध्ये काही ठिकाणी जी शिबिरे चालवली जातात, ज्यामध्ये विविध असे उपक्रम जे की मी आत्ताच सांगितले असे राबवले जातात, या ठिकाणी सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून काही काळ मुलं ही स्क्रीनच्या पल्याड जातील आणि काहीतरी नवीन गोष्टी या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिकतील. सततचा अभ्यास यामधून सुद्धा मुलांना बाहेर पडण्यास मोकळीक मिळते. आता पालकांना देखील याबद्दल बघा, त्यांच्या प्रतिक्रिया ज्या असतात, सुट्टीत मुलांना काहीतरी नवीन शिकावं असं वाटतं, म्हणूनच आम्ही आमच्या मुलाला विज्ञान शिबिरात घातलं आहे. तिथं तो प्रयोग शिकतो, निरीक्षण करतो आणि खूप उत्साहाने अनुभव सांगतो, असे म्हणणे आहे मोनिका ओंबळे या पालकांचे. मोबाईल आणि सोशल मीडियापेक्षा मुलांच्या मनात कल्पनाशक्ती, कुतूहल आणि सर्जनशीलतेचे बीज पेरणे हीच सुट्टीची खरी शिदोरी असते. त्यामुळे डिजिटल डिटॉक्स मुळे मुले त्यांच्या बालपणाशी पुन्हा जोडले जातात. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही नोकरी करत असल्यामुळे
मुलांना वेळ देता येत नाही, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही एकत्र छोटी ट्रिप प्लॅन करतो, असे म्हणणे आहे अवधूत सूर्यवंशी या पालकाचे. मुलांना जरी पूर्वीचा काळ माहिती नसला तरी एक पालक म्हणून आणि एक शिक्षक म्हणून आपण या गोष्टी मुलांना कशा उपजत करता येतील याकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांना मोबाईल डिटॉक्स कडे किंवा डिजिटल डिटॉक्स कडे नेण्यास आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. धन्यवाद.